जलगांव जिले के पाचोरा तहसील में भारी बारिश से फसलों की बागों को भारी नुकसान हुआ। इस कारण किसानों का आर्थिक नुकसान बढ़ गया और वे जल्द मुआवजे की मांग कर रहे। कांग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी ने प्रशासन से तुरंत पंचनामा कर किसानों को राहत देने की अपील की ताकि किसान इस संकट से उबर सके। जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरा तालुक्यामध्ये आता आमचं हे नुकसान झालेलं आहे। मोसंबीच्या फळबाग जे आहे ती गळतीचं प्रमाण यावर्षी जो पाऊस आणि उन्हाळा याच्यामध्ये जो गॅप पडला, हवामान बदलचा परिणाम हा शेतकऱ्याला भोगावा लागत आहे। फळबाग शेतकरी यावेळेला पूर्णतः त्यांचं पूर्ण नाजूक झालेले आहे आणि ते पूर्ण ते तोडण्यात आलेला आमचा घास होता तो निघून गेलेला आहे। आज आम्हाला इतकी वाईट परिस्थिती आलेली आहे की माझ्या शेतामध्ये जवळपास लाखोने उत्पन्न येणार होतं, 10 ते 15 लाख रुपये उत्पन्न यायला पाहिजे, परंतु या शेतामध्ये फक्त 1,90,000 रुपयाचं उत्पन्न आलेलं आहे आणि 1,20,000 ह्याच वर्षी खर्च केला मी। मागच्या 4 वर्षाचा मी जो खर्च केला तो पकडलाच नाही, अजून 5व्या वर्षातून मी उत्पन्न पकडतो। म्हणून माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, आपण जर शेतकऱ्यांचे खरंच कळकळी असाल आणि शेतकऱ्यांचे खरंच तुम्ही जर दाते असाल तर आपण या शेतकऱ्यांना फळबाग शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करा आणि जी काही आमची मोसंबी पडलेली आहे, जो आमचं नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई आम्हाला तात्काळ शासनाने द्यावी ही मी तमाम सर्व मोसंबी धारक जे आहे बागायतदार त्यांच्याकडून मी करत आहे। कारण की यापुढे जर असं नाही झालं तर यापुढे मोसंबी राहणार नाही, मोसंबी लोक तोडून फेकतील। कारण की जो भाव आम्हाला 40 रुपये 80 रुपये मिळत होता तो आता 18 रुपयावर तो भाव येऊन पडलेला आहे। आज आम्हाला 18 रुपये 17 रुपये अशा पद्धतीने आमची मोसंबी सरसकट काढली जाते आणि तीही कमी निघते आहे। म्हणून शासनाने आमच्याकडे शेतकऱ्यांकडे फळबागा शेतकऱ्यांकडे सहानुभूतीने लक्ष देऊन तात्काळ पंचनामे करावे ही मागणी महायुतीच्या सगळ्या नेत्यांना, मंत्र्यांना, आमदारांना, तुम्हाला सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो शेतकरी म्हणून की आपण तात्काळ हे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा।